सायन पनवेल महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावर वाशेपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सायन पनवेल महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावर वाशेपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। याच संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याकडून। प्रमोद, हे ट्रॅफिक नेमकं कशामुळे झालंय, काय माहिती मिळाली आहे का? निश्चित आपण बघत असाल ही जी वाहतूक कोंडी आहे ही पहिल्यांदा नाहीये। सायन पनवेल महामार्ग हा पूर्णपणे आपण पाहत असाल की वाहतूक कोंडीचा हब आहे। या ठिकाणी पहिल्या सकाळ ते संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत अशा प्रकारची वाहतूक कोंडी असते। आणि सायन पनवेल महामार्गाची परिस्थिती नाहीये तर पूर्ण पनवेलपर्यंत ते पूर्ण या उरणच्या परिसरामध्ये या अशा प्रकारची वाहतूक कोंडी असते। वाहतूक पोलिसांना या संदर्भाच्या अनेक तक्रारी झाल्यात, मात्र वाहतूक पोलीस गंभीरपणे या तक्रारीची दखल घेताना दिसत नाहीयेत आणि त्यामुळे वाहन चालकाला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। तर पहिल्यांदाही ट्रॅफिक नाहीये, कुठला अपघात झाला म्हणून ट्रॅफिक होत नाहीये, तर प्रचंड वाहतूक कोंडी होते कंटेनर यार्डमुळे ही अशा प्रकारची वाहतूक कोंडी आणि आताही ती पाहायला मिळते। बरं, पण प्रमोद, इथे पुढे काही डायव्हर्जन आहे त्यामुळे हे ट्रॅफिक होतं, रस्त्याचा काही प्रॉब्लेम आहे, नेमका इश्यू काय आहे? नक्की अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण बघत असाल जुईनगर रेल्वे स्थानकाच्या बरोबर समोरच्या बाजूला आणि नेरूल एलपीच्या बस स्टॉपच्या बाजूला अनधिकृतपणे या ठिकाणी बसेस ज्या आहेत त्या पार्किंग केल्या जातात। त्या बसेस खासगी स्वरूपाच्या असतात आणि त्याचाही नाहक त्रास सहन करावा लागतोय। आणि उरण परिसरामध्ये आपण बघत असाल या ठिकाणी कंटेनर यार्डची प्रचंड मोठी वाहतूक कोंडी असते आणि त्यामुळे वाहतूक पोलिसांना यावर नियंत्रण मिळवता येत नाही, पूर्णपणे अपयशी ठरतात आणि नाहक त्रास हा चाकरमान्यांना आणि प्रवाशांना हा सहन करावा लागतो। नेहमीच हे दुखणं आहे वाहतूक कोंडीचा, या वाहन चालकांनाच त्रास सहन करावा लागतो। पण जसा तुम्ही उल्लेख केला, इथे रस्त्याच्या कडेला बसेस उभे असतात, कंटेनर असतात, मग यावर वचक नेमकी कोणाचा असायला हवा? वाहतूक पोलीस तर काही लक्ष देत नाहीयेत, वारंवार तक्रार करून देखील काही उत्तर मिळत नाहीये। निश्चित आपण बघत असाल वाहतूक पोलिसांना आम्ही स्वतः या संदर्भामध्ये विचारणा केली। गव्हाण फाटा आणि त्याप्रमाणे दिघोडे आणि उरण परिसरामध्ये आपण बघत असाल तर संध्याकाळी रात्री 12-1 वाजेपर्यंत इतकी भीषण प्रकारची वाहतूक कोंडी असते की त्या ठिकाणी उडून जाणारे अँब्युलन्स असोत, अत्यंत तात्काळच्या गाड्या असोत, त्यांना वाट मिळत नाहीये आणि याचा प्रचंड नाहक त्रास जो आहे तो 2-3 तास वाहतूक कोंडीमध्ये अडकून प्रवाशांना आणि चाकरमान्यांना करावा लागतो। वाहतूक पोलीस याबाबत गंभीर का नाहीयेत हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसतोय। बरोबर आहे प्रमोद, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।